द्वारकेचे रहस्य, खरा इतिहास. समुद्राच्या तळाशी दडलेलं एक शहर ज्याचा उल्लेख पुराणातही आहे आणि ज्याचे अवशेष आधुनिक विज्ञानातही सापडले आहेत. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत द्वारकेचे रहस्य. खरंच श्रीकृष्णाची नगरी समुद्रात बुडाली होती का? पुराणानुसार द्वारका ही सोन्याची, चांदीची, रत्नांनी सजलेली नगरी होती. श्रीकृष्णांनी विश्वकर्म्याकडून अवघ्या एकाच रात्रीत ही नगरी बांधून घेतली. उंच राजवाडे, सरळ रस्ते, बंदर आणि सुरक्षित तटबंदी. त्या काळातील अत्याधुनिक शहर. महाभारतानंतर यादवांमध्ये अंतर्गत युद्ध झाले. श्रीकृष्णांनी पृथ्वीवरचा अवतार संपवण्याचा निर्णय घेतला आणि ते जाताच समुद्राने हळूहळू द्वारकेला आपल्या कवेत घेतलं. पुराण सांगतात 7 दिवसात संपूर्ण द्वारका समुद्रात विलीन झाली. बराच काळ लोक म्हणत होते हे सगळं फक्त कथा आहे, पण 20व्या शतकात विज्ञानाने या कथेला हादरा दिला. 1963 पासून भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने गुजरातच्या समुद्रात उत्खनन सुरू केलं आणि आश्चर्य म्हणजे समुद्राखाली दगडी भिंती, रस्ते, खांब, बंदराचे अवशेष सापडले. कार्बन डेटिंगनुसार काही अवशेष 5000 वर्षाहूनही जुने आहेत. आजची द्वारका पुरातन द्वारकेच्या अवशेषांवर उभी आहे असं संशोधक मानतात. आजही समुद्र मागे सरकला की काही संरचना स्पष्टपणे दिसतात. इथे प्रश्न श्रद्धेचा नाही तर इतिहासाचा आहे. जे आपण पुराण म्हणत होतो ते कदाचित आपल्या इतिहासाचाच भाग आहे. द्वारका ही फक्त एक कथा नाही, ती भारताच्या प्राचीन वैभवाची साक्ष आहे. द्वारकेचं रहस्य हे नाही की ती बुडाली, तर हे आहे की इतक्या प्राचीन काळात इतकी नियोजनबद्ध प्रगत नगरी अस्तित्वात होती. द्वारका ही फक्त एक कथा नाही, ती भारताच्या प्राचीन वैभवाची साक्ष आहे. तुमचं मत काय आहे? द्वारका मिथ की इतिहास? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही गोष्ट आपल्याला सांगते की आपला इतिहास जितका आपण समजतो त्यापेक्षा तो खूप खोल आहे, अगदी समुद्राखालीपर्यंत. जर तुम्हाला इतिहास, रहस्य आणि भारताची महान परंपरा जाणून घ्यायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगा तुम्हाला काय वाटतं. द्वारका मिथक होती की इतिहास? जय श्रीकृष्ण.